नमस्ते वायटी फॅमिली, मी भारतातील पुणे जिल्ह्याचे तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 20 फेब्रुवारी 2024, मंगळवार आहे आज आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन ब्लॉगिंगला सुरुवात करते। हो गाइस, दिवसाची ज्या क्षणाची ज्या तारखेची मी एवढ्या महिन्यांपासून खूप आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस आता, तो क्षण आता आलेला आहे। तो म्हणजे 21 फेब्रुवारी 2024। आता 21 फेब्रुवारी 2024ला सकाळी 4 सिक्कीम, वाराणसी आणि अयोध्याच्या ट्रिपला 15 दिवसासाठी मी एकटी जाणार आहे। एकटी म्हणजे अशी एकटी नाही जाणार, माझ्यासोबत माझी आई आणि आईची मैत्रीण असणार आहे। तर आम्ही तिघी जणी मिळून ही ट्रिप करणार आहोत। हा 21 फेब्रुवारी 2024 ते 3 मार्च 2024 पर्यंत ही आपली ट्रिप असणार आहे। म्हणजे 3 तारखेच्या रात्री आणि 4 तारखेच्या पहाटे आपण पुण्यात येणार आहोत आणि 21 तारखेला पहाटे सकाळी 4 वाजता आपण निघणार आहोत। निघण्यापासूनची जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तिथले ब्लॉग सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तसेच सिक्कीममध्ये गेल्यावरती सिक्कीममधली धार्मिक स्थळं, तिथले फूड कल्चर, तसेच वाराणसीमधले सुद्धा फूड कल्चर धार्मिक स्थळं, अयोध्येमधले सुद्धा धार्मिक स्थळं फूड कल्चर, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत। काय करणार आहे, माझं तर सगळं आवरून झालेलं आहे, पण आता थोड्या वेळाने म्हणजे दुपारनंतर मी आईकडे जाणार आहे औंधला आणि तिथून मग उद्या सकाळी आम्ही ट्रिपसाठी सिक्कीमच्या ट्रिपसाठी निघणार आहोत। तर म्हणजे प्रत्येक क्षण मी हे टिपणार आहे, कारण माझ्यासाठी ही ट्रिप खूप एन्जॉयकारक असणार आहे। तसेच तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ही ट्रिप खूप एन्जॉय करणार आहात। तिथे आपण रील्स सुद्धा बनवणार आहोत, म्हणजे धम्माल मस्ती असणार आहे खूप ह्या ट्रिपमध्ये। आईकडे जाणार आहे ते किती 5 वाजेपर्यंत मी आईकडे जाईल, तर आईकडे गेल्यावरती मी तुमच्याशी बोलते। आईकडे गेल्यावरती भेटते। हाय, पहा मी तुम्हाला जसं सकाळी म्हटलं की मी आईकडे चालली आहे ट्रिपसाठी, म्हणजे उद्या सकाळी आम्ही ट्रिपला जाणार आहोत। ट्रिपला जाणारी सिक्कीम, दार्जिलिंग, गंगटोक, अयोध्या, काशी, अजून काय वाराणसीलाच काशी म्हणतात, वाराणसीला काशी म्हणतात। हो, म्हणजे मला पण एवढं माहिती नाही, मी पण प्रथमच चाललेली आहे वाराणसीला। तर तिथं आपण म्हणजे सिक्कीमची ट्रिप, सिक्कीम, वाराणसी, अयोध्या, सिक्कीम, दार्जिलिंग आणि गंगटोक, तेच म्हणजे सिक्कीम मधले आपण सगळं पाहणार ना। सिक्कीम मधले सर्व जे छोटे मोठे जे काही हे आहे, तिथलं कल्चर, फूड, धार्मिक स्थळ सगळं खाणार आहे आम्ही। हो, आणि नॉनव्हेज सोडून नॉनव्हेज सोडून आम्ही सगळं खाणार आहे, तिथले सगळं फूड ट्राय करणार आहे। आणि विशेष म्हणजे जे फूड आपण तिथं ट्राय करणार आहोत, खाणार आहोत, ते आपल्या चॅनलवरती आपण नंतर दाखवणार सुद्धा आहोत। पहा, म्हणजे हे विशेष आहे। आणि कसं आम्हाला जास्त करून महाराष्ट्रीयन जेवण खूप आवडतं, खूप आवडतं। म्हणजे महाराष्ट्र असं आहे की महाराष्ट्रामध्ये ऑल टोटल म्हणजे पूर्ण भारतातील जे रेसिपीज आहेत, जे पदार्थ आहेत ना, ते महाराष्ट्रामध्ये बनवले जातात आणि खाल्ले जातात, हे विशेष आहे बरं का। जसं आपण म्हणतो की महाराष्ट्र बाहेर गेलं की एक आपल्याला ठराविकच फूड खायला मिळतं, ठराविकच रेसिपीज पाहायला मिळतात, खायला मिळतात, तसं महाराष्ट्रात नाही आहे। महाराष्ट्रामध्ये ऑल टोटल फूड तुम्हाला खायला मिळतील। पहा, आम्हाला जास्त करून आमटी भात आवडतो। महाराष्ट्रात खरंच महाराष्ट्रामध्ये आमटी भात खूप प्रसिद्ध आहे। आणि माझ्या मम्मीचं सांगू का, माझ्या मम्मीची आहे ना एक मैत्रीण होती, कोण ग, गायकवाड म्हणून होती ना, त्यांचं नाव नाही मला आठवत आहे, पण मम्मीच्या हातचा आहे ना आमटी भात त्यांना आहे ना खूप आवडायचा। आणि मम्मी माझी आहे ना आमटी खूप छान करते बरं का, म्हणजे प्रसिद्ध तो आमटी भात, मम्मीच्या हातचा जो प्रसिद्ध आहे ना तो म्हणजे आमटी भात। मला सुद्धा तो आमटी भात खूप आवडतो। आमच्या घरातल्यांना सर्वांनाच तो आमटी भात खूप आवडतो, म्हणजे आम्ही आवडीने खातो। आम्हाला भाजी वगैरे काही नसेल तरी चालेल, आमटी भात आणि चपाती बस आमचं जेवण झालं, ओके टोटल। म्हणजे आम्हाला त्यासोबत भाजी काहीच नसेल तरी चालेल, आमटी भात आणि चपाती बस पुरेच होतं, फुल होतं आमचं जेवण।
मी आता किती 2:30-2:45 वाजता पोचले मी, म्हणजे 2:30-2:45 वाजता दाहेरीतून निघाले आणि इथं पोचले 2:15ला. 2:15 वाजता पोचले मी आणि 2:15 नंतर मग थोडंसं डीमार्टमध्ये वगैरे जाऊन थोडीशी शॉपिंग केली, म्हणजे तिथे काय खाण्याचं वगैरे पदार्थ लागणार होते ते घेतले थोडेसे. आता नंतर काय करणार आहे आपण आता मम्मी खाण्यासाठी? आता आपण गुळाची पोळी करणार आहे आणि मेथीचे ठेपले. मेथीचे थेपले प्रवासात आम्हाला नेण्यासाठी गुळाची पोळी आणि मेथीचे थेपले आम्ही बनवणार आहोत आणि ते प्रवासात खाण्यासाठी नेणार आहोत. कारण कसं उद्या सकाळी 4 वाजता निघायचं म्हटल्यावरती सकाळी सकाळी एवढे हॉटेल्स वगैरे काही ओपन नसणार आहे, त्याच्यामुळे आम्ही थेपले आणि गुळपोळी सोबत घेणार आहोत, जेणेकरून तिथे एअरपोर्टला गेल्यावरती आम्हाला नाश्ता पाणी वगैरे करता येईल. तसं जेवण असेलच तिथं फ्लाईटमध्ये, पण कसं मम्मीच्या पण गोळ्या आहेत, बीपीच्या वगैरे गोळ्या आहेत, त्यामुळे तिला सकाळचा नाश्ता हवाच आणि मला पण सकाळचा नाश्ता लागतोच, नाहीतर मग मला पण त्रास होतो सुरू. तर चला थेपले दाखवणार तू? आत्ताच नाही करणार. नाही पण दाखवणार का थेपले? हो दाखवल की. पीठ मळलंय तू थेपल्याचं? हो. मम्मीने थेपल्याचं पीठ मळलेलं आहे ऑलरेडी मी येण्याच्या आधीच तिने पीठ मळलेलं आहे आणि गुळाचं पोळीचं पण तिने पीठ मळलेलं आहे. जमलं ना तर थोडेसं का होईना थोडीशी थेपले, गुळाची पोळी आणि मेथीचे थेपले मी थोडकी ती रेसिपी शूट करेन आणि ती तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला, तर मला मम्मी सांग, ह्या ट्रिपबाबत तू किती एक्साइटिंग आहे? मला खूप आनंद वाटतो, मी नेहमी फिरत असते. हो एवढं मात्र खरं आहे. आतापर्यंत मी जवळजवळ पूर्ण भारत फिरून आलेली. हो एवढं मात्र खरं आहे की लेह लडाखपर्यंत जाऊन आलेली. मम्मी लडाखपर्यंत जाऊन आली. लडाखला तर एकटी गेली होती ना तू? एकटी गेली होती लडाखला. तर म्हणजे माझ्यापेक्षा मम्मी जास्त फिरते. तर फर्स्ट ट्रिप असणार आहे आयुष्यातली, आमच्या दोघींच्याही आयुष्यातली ही फर्स्ट ट्रिप आमच्या मायलेकींची असणार आहे. आम्ही दोघी मायलेकी सोबत जाणार आहोत फर्स्ट टाईम ट्रिपला, आणि ते पण 15 दिवसासाठी. मी तर आहे एक्साइटिंग, पण मम्मीसुद्धा खूप एक्साइटिंग आहे. तर ह्या ट्रिपमध्ये आम्ही रील्ससुद्धा बनवणार आहोत. जमलं तर मम्मीला रील बनवायला लावू आपण, पाहू. आता बनवणार ना रील? पहा, तर मम्मी म्हणली आता रील बनवणार आहे म्हणून, तर पाहू आपण आता रील बनवूया तिथे. म्हणजे मम्मीला जमेल असा थोडासा कोणती तरी आपण रील तिथे शूट करणार आहे आणि ती रील पण मी इन्स्टावरती पण पोस्ट करणार आणि इथे आपल्या यूट्यूबवरती पण पोस्ट करणार आहे. तर नक्की पहा तुम्ही. तर चला इथे बाय 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 बाय. तिला जास्त असं कॅमेरा असं जास्त करून ती होत नाही, एका जागी बसून थोडीशी होती. तर चला आता आम्हाला थोडंसं हे पाहिजे आली. आता ही अनुष्का लहान बाची, हिला पाहिलंच असेल तुम्ही. आधीचे जे व्हिडिओ मी औनमधले जे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तिला पाहिलंच असेल. तर तिची आता सध्या पेपर चालू आहेत. मोठी वरती बसलेली आहे, भाऊ बाहेर वरती टेरेसवरती जाऊन बसलेला आहे. नाहीतर तो तुम्हाला मध्ये आधी दिसलाच असता, असा कुठं काहीतरी विनोदी कॉमेडी मॅन आमचा. तो घरातलं सगळ्यात कॉमेडी मॅन म्हणजे तोच आहे. अर्थात घरात असायलाच हवं एखादं एक असं माणूस तरी, की नाही का कॉमेडी म्हणून. ही पण आहे कॉमेडी. तर चला आता थेपले करून गुळपोळी करायला घेतली मम्मी तू? आपण जमलं तर गुळपोळी आणि थेपले मी दोन्ही शेअर करेन. जमलं तर शेअर करेन. लॉंग व्हिडिओ ठीक आहे, बघू आपण थोडंसं हे करू. हां म्हणजे फास्ट फॉरवर्ड कर ना आपण फिरताना. तर आता ह्या दोघींसोबत म्हणजे हिच्यासोबत आणि मोठ्या भाचीसोबत मी थोडंसं बाहेर पण जाऊन येणार आहे. आमचा कॉमेडी मॅन आला. कॉमेडी मॅन आला आमचा. कॉमेडी मॅन टक टक. कॉमेडी मॅन आहे घरातला. तर भाचीसोबत आणि दोन्ही भाच्यांसोबत थोडंसं बाहेर जाऊन येणार आहे मी.
थोडंसं फिरून येणार आहे. तर चला जाणार आम्ही. आम्ही जाणार. आम्ही जाणार. उद्याचा अभ्यास काय दिलाय मिसनी? हा तो करून जाणार आहे. कधी किती वाजले आता? आम्ही 8ला जाणार आहे ग. 1 तासात स्लो होत. मम्मी तू काय करायला घेतलं का? हा हा हळू. मम्मीने करायला घेतली बहुतेक गुळपोळी. थांबा पाहू आपण. हा बा म्हणले दोन. थेपले करायला घेतलेत मम्मीने. आपण बघूया थेपले करते ते. हे काय आहे? ते ठेपल्याचं पीठ आहे. हे थेपल्याचं पीठ आहे. हे थेपल्याच्या पीठमध्ये काय काय टाकलं तू? तिखट, मीठ, अजून मेथी, अजून पांढरे तीळ, ओवा, आणि पीठ कोणतं घेतलं? गव्हाचं. गव्हाचं पीठ घेतलं. म्हणजे पहा, पांढरे तीळ, ओवा, मेथी, गव्हाचं पीठ, लाल तिखट, तेल, तेल सर्व एकत्र करून असं हे थेपल्याचं पीठ मळलेलं आहे. तर छान असं थेपल्याचं पीठ मळलेलं आहे. पण ते थेपले करते मम्मी. ही लाल मिरचीतले करते ना तू? हो. गुळपोळी करायची कॅन्सल झाले, त्याच्यामुळे गुळपोळी करणार नाही आहे. थेपले फक्त करणार आहोत आत्ता. त्याला काय लावणार? तूप लावणार का तू? तेल लावणार? तेल. तूप नाही पहा, लावायचं. अशा पद्धतीने हे थेपले असे लाटून छान असे खमंग भाजून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपला मेथीचे थेपले तयार झालेले आहेत. म्हणजे एक थेपला तयार झाले आहे. अशा प्रकारे हे बाकीचे पण थेपले करून घेणार आहेत. तर चला भेटूयात. तर चला इथेच मी व्हिडिओचा एंड करते. भेटूयात आपण अशाच नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनल @troptingmere कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.